जिल्ह्यात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी श्री क्षेत्र मोझरी, संत गाडगेबाबा निर्वाणभूमी वलगाव आणि श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथे विकास आराखड्याद्वारे संतांच्या अनुयायी भक्त नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी मोठा निधी उपलब्ध करून देऊन अनेक वैशिष्ट्यपूर्ण कामांना चालना देण्यात आली आहे। विकास आराखड्यातील उर्वरित कामे व नव्याने राबवायच्या वैशिष्ट्यपूर्ण कामांबाबत सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश विकास आराखडा कार्यकारी समितीच्या अध्यक्षा तथा विभागीय आयुक्त डॉक्टर श्वेता सिंघल यांनी संबंधित कार्यान्वयन यंत्रणांना दिले। विविध विकास आराखड्यांबाबत कार्यकारी समितीची बैठक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात झाली। त्यावेळी त्या बोलत होत्या। आमदार राजेश वानखडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, उपायुक्त नियोजन कावेरी नाखले यांच्यासह कार्यान्वयन यंत्रणांचे अधिकारी तसेच मोझरी, वलगाव, कौंडण्यपूर तीर्थक्षेत्र संस्थांचे विश्वस्त पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। विठ्ठल रुक्मिणीचे तीर्थस्थान असलेल्या कौंडण्यपूर क्षेत्राचा विकास आराखडा 20 कोटी रुपयांचा आहे। यातून त्या ठिकाणी मंदिर परिसरातील विकास कामे, घाट बांधकाम व सौंदर्यीकरण, पर्यटक विसावा, बालोद्यान, प्रवेशद्वार, रिंगण सोहळा, वाहनतळ, सिमेंट रस्ते, पाणी पुरवठा व जलनिस्सारण कामे, विद्युतीकरण आदी कामांना चालना देण्यात आली। आराखड्यातील उर्वरित कामे लवकर पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी नियोजन करावे असे आदेश विभागीय आयुक्तांनी यावेळी दिले। यावेळी विभागीय आयुक्त डॉक्टर श्वेता सिंघल व आमदार वानखडे यांनी तीनही विकास आराखड्यातील पूर्ण व अपूर्ण कामांचा सविस्तर आढावा घेतला। आराखड्यातील प्रत्येक इमारत, बांधकाम व नागरिकांच्या सोयी सुविधांची कामे ही गुणवत्तापूर्ण व दर्जेदार असावी अशा सूचना त्यांनी कार्यान्वयन यंत्रणांना दिल्या। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।